नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण नाचणीच्या पिठापासून मोदक बनवणार आहे. त्यासाठी कढईत 1 चमचा तूप टाकलेला आहे. त्यानंतरून 1 वाटी नाचणीचं पीठ हे टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतरून 1 वाटी नाचणीच्या पिठाला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. गूळ छान असं वितळलं, एकजीव करून घ्यायचं छान असं आणि खमंग परतून घ्यायचं. त्या गूळ आणि पीठ छान असं मिक्स होईल आणि छान असं परतलेलं दिसेल. त्यानंतर आपण 1 वाटी पाणी टाकून घेणार आहे आणि एकजीव करून घेणार आहे. पिठाची गाठी होऊ नये म्हणून आपण फटाफट हलवून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स झालं, एकजीव झालं की झाकण लावून वाफ करून घेणार आहे. 2 ते 3 मिनिटं वाफेवर ठेवायचं. त्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचा आणि छान असं पिठासारखं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतरून गोळा छान मऊसूत झाला की आपण हे जे मोदक पाडून घेणार आहे. मोदकाच्या साच्याने मोदक केल्याने किती छान झालेला आहे. बाप्पांना आवडेल असं आपण मोदक बनवलेला आहे. आजचा मोदक कसा वाटला हे नक्की सांगा.